गौरव जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा। जाधव संकुलचे संचालक तथा माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव यांचे चिरंजीव युवा नेते गौरव जाधव यांचा त्र्यंबक रोड येथील हॉटेल मसाला झोन येथे अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। युवा नेते गौरव जाधव यांना नाशिक जिल्ह्यासह सातपूर भागातील विविध राजकीय पक्षातील मान्यवरांनी अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या। गौरव जाधव हे माजी नगरसेवक मधुकर जाधव नंदुशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनात नेहमी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अग्रेसर आहेत। कोरोना काळात देखील गौरव जाधव यांच्यासह जाधव परिवाराने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून जाधव संकुल परिसरातील नागरिकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे। दरम्यान या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेशजी हिरे, आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे, मनसे नेते सलीम मामा शेख, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, योगेश शिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, विक्रम नागरे, दीपक नानाजी लोंढे, धीरज शेळके, समाधान देवरे, रवींद्र देवरे, डॉक्टर उषाली सोनवणे, दीपक मौले, योगेश गांगुर्डे, प्रकाश महाजन, अमोल पाटील, अरुण घुगे, राजेश दराडे, रामहरी संभेराव, रवींद्र जोशी, निलेश जोशी तसेच सातपूर शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार, नातेवाईक, जाधव कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर आलेल्या सर्वांचे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव यांनी आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना जाधव यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश जाधव, रोहित जाधव यांच्या समर्थकांसह नातेवाईक व मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले। आज आपल्या सगळ्यांना गौरव जाधव यांचा वाढदिवस आहे। उपस्थित असलेले सर्व त्यांच्या परिवाराला प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मित्र परिवार, त्याचबरोबर नंदुशेठ जाधव सर्व मान्यवर, आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी गौरवला खूप मनापासून शुभेच्छा देतो। तर जाधव परिवार हा सर्वांना चांगला परिचित आहे। तिथे बांधकाम व्यवसाय असेल किंवा सामाजिक कार्यात सतत पुढे असेल किंवा कुठलाही सण उत्सव त्या अतिशय उत्साहाने साजरा करत असतात। तर गौरवचा खूप मोठा हात यामध्ये आहे, कारण कोणताही कार्य पार पाडायचं असेल तर त्यामध्ये अनेक शक्ती लागते आणि त्या पद्धतीने गौरव गणेश उत्सव असेल किंवा नवरात्रोत्सव असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, बांधकामाचं सर्व काम असेल, हे सर्व तो स्वतः जबाबदारीने पार पाडत असतो आणि त्यामुळे खरोखर पक्षीय राजकारणात सुद्धा अत्यंत सक्रिय असा गौरव आहे। त्यामुळे ते पुढील वाटचालीसाठी खूप मनापासून गौरवला शुभेच्छा देते। आपल्या सगळ्यांच्या वतीने सदैव करून थांबते। धन्यवाद। जय श्रीराम। यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण सर्व सातूरकरांचे सगळे हितचिंतक, नातेवाईक मंडळी, मित्र परिवार आवर्जून या कार्यक्रमावर उपस्थित राहिला त्याबद्दल आलेल्या सगळ्या मित्र परिवारांचं या ठिकाणी मनापासून जाधव परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा। गौरवसाठी या खूप मोलाच्या ठरतील, भविष्यातील त्यांचे सगळे स्वप्न साकार व्हावे अशी आपण आई तुळजाभवानी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्दात उपस्थित सर्व क्षेत्रातले मान्यवर, मी धर्मेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करेन की त्या पद्धतीने हा वारस पुढे चालला आहे। उद्योगधंदे करून जमणार नाही, त्या माध्यमातून आपण सक्षमतेने सेवा केली आहे। त्या आपल्या पावला आपल्या पावलापेक्षा दोन पावलं पुढं हे लेखन अतिशय गतिमान पद्धतीने गेले। आपल्या संस्काराने आपल्या रूढी परंपरा त्यांनी कधी स्वीकारल्या मला कळलं। हा रूढी परंपरा जतन करण्याबरोबर त्यावेळेला वेळेच्या अभाव का होईना, वयावाढीचा होईना, आपण वयोवृद्ध नाही झालो, ज्येष्ठ झालो, ज्येष्ठतेच्या माध्यमातून काय होईना आपण कमी पडतो। एका मताचा उत्पन्न झाली कार्यक्रमात फिरतायत। आपण फक्त सर्व धर्म सर्व भावाची घोषणा केली, हे मात्र प्रामाणिकपणे त्याचे अमोल बनले। अशा लेकरांना तुमच्या माझ्या माध्यमातून आपण आशीर्वाद दिले निश्चित आहे। चुकीचं काम केल्यावर काम करतो, मात्र आता आज धर्माची वेळ गेलेली आहे। अधिकाऱ्याची थाप त्यांच्या आणि आपण मारली पाहिजे।
आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मग आम्ही सांगतो फक्त उद्या येऊ द्या, त्या लेखनाने आता आपला भारत सरकार झाला पाहिजे आणि ते नेता सक्षम केले. ठीक आहे, शिवजयंतीच्या माध्यमातून थोडंसं काही लोकांनी केला असेल की त्याची पूर्वी वक्तव्य आपण आगामी महानगरपालिकेमध्ये कोणत्या लोकांच्या माध्यमातून कशी ना कशी जाधव आपण केली पाहिजे असं मला वाटतं. रिपब्लिकन पार्टीवर निर्णय असेल, जनरल माध्यमावर निर्णय असेल, ते लोक असेल, आम्ही जातीवाद धर्मवाद पाहत नाही. त्यांच्याबरोबर ते निश्चित आपल्याला खरं असतं, परंतु आमची मैत्री आम्ही जपतो. ते आपण असेल, बाहेर नसेल, उघडपणे असेल, त्याच्याकडे आपल्याला कळत नाही. आकर्षक सर्व परिपूर्ण होतं. वारंवार वाढदिवसानिमित्त वर्षभराचं चिंतन आणि मनन करायचं, अवलोकन करायचं. वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचा काही सुधार झाला, त्या गतिमान पद्धतीने आपण सुधारला कळत होतच नाही, पण झालं तर आपण सुधारत करावं आणि चांगलं काम त्यापेक्षा अतिशय करावं. पुढील भावी वाटचालीचा खूप खूप शुभेच्छा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय माझे बंधू गौरव जाधव यांना शिवजन्मोत्सव समितीतर्फे, भीमजन्मोत्सव समितीतर्फे, लोकशाही रामभाऊ साठे समितीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि मंगलमय मैत्री आपण करतो. खऱ्या अर्थानं ह्या गौरव जाधव यांच्याकडनं ह्या नागपूर शहराची सेवा करून अशा शुभकामना व्यक्त करतो. आपल्याला भगवान गौतम त्यांना उन्नत आयुष्य देऊ. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आणि ऍक्टिव्ह असं व्यक्तिमत्व गौरव शेठ जाधव यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने व निगम कुटुंबाच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. जाधव कुटुंब म्हटलं तर नेहमी सामाजिक काम असो, कुठले काम असो, त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं. हे उगवतं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे त्यांच्यासाठी मी प्रत्येका शुभेच्छा देतो. आणि सामाजिक काम करतात त्यांनी खरोखर त्यांचं खूप मोठं योगदान असतं. मी परत सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते गौरव जाधव यांच्या वाढदिवसासाठी सर्व घरातील म्हणजे सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. खरं तर गौरवच्या बाबतीत वेगळं काही सांगायचं नको. खरं तर गौरवला माझे मार्गदर्शक मधुशेठ जाधव असतील, नंदुशेठ जाधव असतील, समाजसेवेचं बाळकडून त्यांना हे लहानपणामध्येच मिळालेलं आहे. आणि खरोखर मला वाटतं नंदुशेठ गौरव जो आहे, तुम्ही सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी म्हणून या सातपूर शहरामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केलेले आहेत. आणि खरं तर जाधव कुटुंब जर म्हटलं तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी सातपूर भागामध्ये, नाशिकच्या पंचक्रोशीमध्ये नेहमी सतत जनहिताचं काम करत आले आहेत. पण नंदुशेठ या गौरवच्या वाढदिवसानिमित्त मी एक सांगू इच्छितो. तुमच्या जाधव कुटुंबियामध्ये मधुशेठ असतील, तुम्ही आता जे सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थानं जोपासायचं काम हे गौरवच्या हातून घडतंय. आणि गौरव तुमच्यापेक्षा अजून थोडा पुढे आहे, तो ऍक्टिव्ह आहे, खूप पळतोय. आणि तो त्याचं आपण जर बघितलं सर्व जाती धर्माचे त्यांनी ह्या सातपूर पंचक्रोशीमध्ये मित्र परिवार तयार केलेलं आहे. तर मला वाटतं आता येणारा काळ आता काही स्पष्ट बोलायला नको, त्याला काही फारशी अडचण येणार नाही. आणि तुमचं काम तुमच्या कामाच्या जोरावरती आणि त्याचं तुमचं जे काम तो सतत करत राहतो. मात्र खरोखर एक मनमिळावू स्वभावाचा होतकरू मुलगा. मी त्याच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शेठ परिवाराच्या वतीनं, महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं त्याचं काही जे स्वप्न असेल, आई तुळजाभवानी आज गौरव तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आमच्या बोलकर परिवाराकडून, भारतीय जनता पार्टीकडनं तुमचं आरोग्य सुख समृद्धी भरभराटाने जावं आणि तुमच्या पुढे वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
सप्तशृंगी माता मित्र मंडळाचे या ठिकाणी जगन्नाथ निगड आमची बाई हे देखील या ठिकाणी उपस्थित दौलतराव निगड हे देखील उपस्थित त्यांचे देखील आज आमचे सर्वांचे लाडके मित्र आदरणीय गौरव नंदुशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित झालेले सर्व मित्र परिवार नातेवाईक सर्व नातेवाईक यांच्या उपस्थित हा वाढदिवस साजरा होत आहे. खरोखर जाधव परिवाराकडनं आपण शिकलं पाहिजे का ह्या जनतेची सेवा कशी करायची. सर्व एकीने जाधव परिवार हा गोरगरीब जनतेची खूप सेवा करत राहत्या. गोरगरीब जनतेला घराच्या स्वरूपात या भावात असे गोरगरीब जनतेला घरं दिली. आणि मी माझ्या गांगुर्डे परिवाराच्या वतीने नाशिक शिवसेना विभागाच्या वतीने माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचं येणारं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं. आज 20 जुलै या तारखेला माझा मुलगा गौरव यांचा वाढदिवस असतो. खरं तर वाढदिवस हे नाममात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्या खाणी करत असतो आणि कायम कोणाचा आमच्या मुलाचा असेल, आमचा स्वतःचा असेल, आमच्या कुटुंबातल्या कोणाचाही वाढदिवस असतो तो आम्ही शक्यतो 80% हा अनाथ आश्रममध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो. त्यातल्या त्यात आदिवासी पट्ट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत असतो. परंतु आज वाढदिवसाचं निमित्त की आमचे जे हितचिंतक आहे, आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगायचं का वाढदिवस हा वर्षातला आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी होतात. परंतु आपलं कमी होण्यापेक्षा आपण आयुष्यात किती काम केलं आणि याच्यापुढं किती चांगलं काम करायचं याचं एक ते आठवण म्हणून हा वाढदिवस करत होतो. आणि म्हणून मी माझ्या मुलाला गौरवला जास्त काही करायची, त्याला कष्ट करायची काही हे नाही, कारण फक्त आयत्या पिठावर रेषा ओढायच्या, पण त्या रेषासुद्धा ओढत्या आल्या पाहिजे. नाही तर आपण पाहत असतो की मुलं, आजकालची मुलं कुठंतरी वेगळा आदर्श घेऊन वेगळे विचार मांडतात, पण माझा मुलगा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं असं विचार मांडत असतो आणि सामाजिक कामात त्याला खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम करत आलेला आहे. याच्यापुढं सुद्धा मी अपेक्षा करेल तर सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक वचनी माणसांनी राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे. आणि म्हणून सामाजिक काम करत असताना परत एकदा मी सांगेल तर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्या हातून होणार नाही याची मी त्याला काळजी घ्यायला लावीन. परत एकदा मी त्याला माझ्या आपल्या ज्यांनी या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो. अनेक राजकीय मंडळी असतील, सामाजिक मंडळी असेल, आबापा मंडळ असेल, मित्र परिवार असेल, संपूर्ण मंडळ आपल्या हितचिंतक या ठिकाणी आले आणि गौरवला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि परत एकदा गौरवला परत पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचे जावं अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. शेठ थांबा 2 मिनटं तुमचं थांबा. गौरवदादांनी जो केक कापला त्यावर नगरसेवक हे नाव होतं. माता येणारी पिढी ही राजकारणात असेल का गौरवदादाच्या निमित्ताने? असं वाटायला लागलं. अनेक हितचिंतक या निमित्ताने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 10 की 26? नाही, शक्यतो आम्ही 26मध्येच प्रयत्न करत असतो, पण मी राहतो 10मध्ये सुद्धा आमचा प्रयत्न राहील
जिथं जिथं सोपं वाटेल त्या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न करणार आहे. गौरवदादा निवडणुकीत दिसेल? भविष्यात दिसणारच आहे, कारण तो माझ्याच नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.